हर्षू, मी विचार करत आहे की आपल्या मुलाचा 5वा वाढदिवस येत आहे. तो आपण इतक्या थाटामाटात साजरा करत आहोत. मी माझ्या आईला कॉल करतो, ती तिच्या नातवाच्या वाढदिवसात सहभागी होईल. असं पण आई गावात एकटीच राहते, तिचं मन लागत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा ती तिच्या नातवाला फोन करून बोलायचं म्हणते, पण आपण तिचं जास्त बोलणं होऊ देत नाही. आज जेव्हा आपण आपल्या मुलाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहोत, तेव्हा आपल्याला आईला बोलावणे भाग पडते. नरेशचे बोलणे ऐकून हर्षूचा चेहरा उतरतो की सासूबाईंना गावातून बोलवण्याची काय गरज आहे. आपण सोनूचं आईशी फोनवरती बोलणं करून देऊ. हर्षू, तू काय बोलत आहेस? जेव्हा आपण सर्वांना आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावणार आहोत, तर माझ्या आईला मी बोलावणार नाही का? नरेशने हर्षूचे बोलणे ऐकले नाही. त्याने आपल्या फोनवरून त्याच्या आईला शारदाजींना फोन लावला. शारदाजी मुलाचा फोन आलेला पाहून आनंदाने फोन उचलतात आणि म्हणतात, बेटा, खूप दिवसांनी तुझा फोन आला. तू कसा आहेस? खूप दिवसांनी तुला माझी आठवण आली आहे. मी तुझ्या कॉलचीच वाट पाहत होते. काल मी पण तुला फोन केला होता, पण सुनबाईने फोन उचलला होता. ती म्हणत होती की तू काही कामात व्यस्त आहेस, म्हणून बोलू शकत नाहीस. अच्छा आई, तू मला फोन केलास हे मला माहीत नव्हतं आणि हर्षूने मला सांगितलंही नाही. शारदाजी यांना वाटले सुनबाई सांगायचं विसरली असावी. बेटा, 2 दिवसांनी माझ्या नातवाचा वाढदिवस येतोय. एकदा वाढदिवसानिमित्त गावी येऊन माझ्यासोबत वाढदिवस साजरा कर. मला पण माझ्या नातवाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करायला आवडेल. आपल्या शेजारी असलेल्या तिवारीजींच्या पत्नीने आपल्या नातवाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. त्यांनी सर्वांना बोलावले होते. माझं पण मन होत आहे हे सर्व करायचं. हर्षू नरेशजवळ उभा होती. शारदाजींचं बोलणं ती ऐकते आणि म्हणाली, हो, गावात काय ठेवलं आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी? गावातली 4 महिलांना बोलावून ढोलकी वाजवणार आणि वाढदिवस साजरा करणार आहात का? झाला का वाढदिवस? तुम्हाला काय माहीत आजकाल मुलांचे वाढदिवस कसे आयोजित केले जातात? तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा नरेश रागाने म्हणतो, माझी आई माझ्यासोबत बोलत आहे, तुझ्यासोबत नाही. त्यामुळे तुला मध्ये व्यत्यय आणण्याची काही गरज नाही. आई, मी म्हणत होतो, यावेळेस मी सोनूचा वाढदिवस इथेच साजरा करणार आहे आणि मी फक्त तुला इकडे बोलावण्यासाठी फोन केला होता. जर मला भविष्यात संधी मिळाली तर सोनूचा वाढदिवस पुढच्या वेळी गावात नक्की साजरा करेल आणि तुझी ही इच्छासुद्धा पूर्ण करेल. बरं बेटा, वाढदिवस साजरा करत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आई, वाढदिवसाच्या तयारीसाठी मी 4 दिवसांची सुट्टी घेतली आहे. मी उद्या सकाळी तुला घ्यायला येईन. तू तयार होऊन बस. घरापासून गाव फक्त 3 तासांच्या अंतरावर आहे. मी सकाळी 10 वाजता घरी येईल आणि दुपारपर्यंत मी तुला माझ्याकडे परत घेऊन येईन. असे म्हणत मुलाने फोन कट केला. तरी इकडे शारदाताईला तिच्या नातवाच्या वाढदिवसासाठी त्यांच्या मुलाने फोन केल्याने खूप आनंद झाला होता. आनंदामुळे कामे वेगाने होत होती. आज शारदाजींचे सर्व काम शताब्दी एक्सप्रेसप्रमाणे केले जात होते. तसे तर नेहमीच त्यांच्या गुडघ्यामध्ये दुखत असे, परंतु आज त्यांना वेदना जाणवल्याच नाहीत आणि त्यांनी त्यांची सर्व कामे पटकन केली. त्यांनी पटकन गॅसवर कढई ठेवली आणि नातू सोनूसाठी बेसनाचे लाडू बनवायला सुरुवात केली. कारण मागच्या वेळी सोनू आला होता तेव्हा त्याला बेसनाचे लाडू खूप आवडले होते. तो दिवसभर त्याच्या आजीला बेसनाचे लाडू द्या असं म्हणत मागे फिरत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर नरेश त्याच्या आईला घ्यायला आला. आई लवकर लवकर सर्व काम आवरण्यात गुंतलेली पाहून नरेश त्यांना म्हणतो, आई, तुला माझ्याकडे येण्याचा एवढा आनंद झाला आहे, मग तू नेहमीसाठीच माझ्यासोबत का येत नाहीस? कित्येक वेळा मी तुला सांगितलं आहे तू जाऊ नकोस, पण प्रत्येक वेळी तू मला नकार दिलास. मुलाचं बोलणं ऐकून शारदाजी विचार करू लागल्या की बेटा, तुला वाटतं तुझ्या आईने तुझ्यासोबत राहावं, पण सुनबाईला नाही वाटत मी तुम्हा दोघांसोबत राहावं. मागच्या वेळी जेव्हा तुम्ही दोघं आले होते आणि तू मला तुझ्यासोबत चल असं मला सांगितलं, तेव्हा सुनबाईने माझ्यामुळे तुझ्याशी किती भांडण केले होते आणि माझ्यामुळे माझ्या सून आणि माझ्या मुलामध्ये भांडण व्हावं असं मला वाटत नाही. आई, काय विचार करत आहेस? काही नाही बेटा, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत मी गावीच राहील आणि ज्या दिवशी माझे हातपाय काम करणार नाहीत त्या दिवशी तू स्वतः मला तुझ्याबरोबर शहरात घेऊन जा. एवढं मला माझ्या मुलावर आणि माझ्या सुनेवर विश्वास आहे. नरेश,
मी माझ्या नातवासाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकले नाही. तू शहरात गेल्यावर मला बाजारात घेऊन चल. गावात काही चांगलं भेटतच नाही. इकडे मी छोट्या मोठ्या दुकानातून काही खरेदी जरी केलं तर मला माहीत नाही माझ्या सुनेला ते आवडेल की नाही. ठीक आहे आई, तू इथून काही खरेदीच करू नकोस. माझ्याबरोबर शहरात तू चल. एक दिवस मी तुला बाजारात घेऊन जाईन. मग तुझ्या नातवासाठी तुला जे पाहिजे ते तू घे. यानंतर नरेश आपल्या आईसोबत शहराकडे निघतो. दोघेही दुपारी 3 वाजेपर्यंत घरी पोहोचतात आणि त्यांनी घरी आलेलं पाहिलं तर हर्षू तिच्या खोलीत आरामात झोपलेली होती. बराच वेळ दार ठोठावल्यानंतर हर्षू बाहेर येते. तेव्हा बाहेर आल्यावर औपचारिकतेसाठी ती शारदाजींच्या पायाला स्पर्श करते आणि म्हणते की सोनू रडत आहे, मी त्याला पाहून येते. एवढं बोलून ती तिच्या खोलीत जाते. आई, इथे येऊन सोफ्यावर बस. मी तुझ्यासाठी चहा आणि पाणी आणतो. ठीक आहे बेटा. शारदाजी सोफ्यावर बसतात आणि नरेश आधी आईसाठी पाणी आणतो आणि नंतर चहा बनवायला लागतो. रूममधून हर्षू हाक मारते, नरेश, तू चहा बनवत आहेस तर माझ्यासाठी पण बनव. ते काय आहे ना, आज सोनू खूप चिडचिड करत आहे. तो मला सोडतच नाहीये. नरेश काहीच बोलत नाही आणि तिघांसाठी चहा बनवतो. चहा पिऊन झाल्यावर शारदाजी आपल्या सुनेला म्हणतात, सुनबाई, सोनू झोपत नसेल तर त्याला माझ्याकडे पाठव. मला त्याला भेटण्याची खूप इच्छा होत आहे आणि मी त्याच्यासाठी बेसनाचे लाडूही तयार केले आहेत. त्याला ते खूप आवडतात. आई, तो मोठ्या कष्टाने आता झोपला आहे. जेव्हा तो उठेल तेव्हा त्याला द्या. हर्षूचा रागीट स्वभाव नरेशला चांगलाच माहीत होता. हर्षूने तोंड का फुगवले आहे, तिला माझी आई घरात आलेली आवडत नाही. परंतु काही वेळाने सोनू स्वतः खोलीतून बाहेर आला आणि आजीला समोर पाहून त्याने धावत जाऊन त्यांना मिठी मारली. आजी, तू कधी आलीस ते मला कळलेच नाही. बेटा, मी नुकतीच आली आहे. खूप प्रेमाने शारदाजी आपल्या नातवाला मिठीत मारतात आणि खूप प्रेम करतात. त्या डब्यातून लाडू काढून नातवाला देतात आणि म्हणतात, हे बघ सोनू, तुला बेसनाचे लाडू खूप आवडतात ना. बघ मी तुझ्यासाठी किती लाडू तयार केले आहेत. सोनू एकाच वेळी एक लाडू खातो आणि दोन्ही हातात तो एक एक लाडू धरतो. तेव्हा हर्षू रागाने म्हणाली, आई, त्याला इतके लाडू देऊ नका. त्याचं पोट खराब होईल. एवढं गोड खाईल तर त्याचं पोट दुखेल. हर्षू सोनूच्या हातातले दोन्ही लाडू घेऊन परत डब्यात ठेवते. सोनू रडायला लागतो. परंतु तरी हर्षू काही ऐकत नाही. हर्षूचे असे वागणे नरेशला आवडत नाही. जेव्हा तो रूममध्ये हर्षूला काही बोलायला येतो तेव्हा हर्षू आधीच बडबडायला लागते. म्हणूनच मी तुझ्या आईला फोन करून इकडे बोलावत नाही. ती माझ्या मुलाला बिघडवते. इतके गोड लाडू त्याला खायला देण्याची काय गरज होती. उद्या त्याचे दात दुखायला लागले तर दवाखान्यात न्यावे लागेल. त्यावर नरेश हर्षूला अडवत म्हणाला, काय बोलत आहेस तू हर्षू? आईने घरी बनवलेल्या देशी तुपाचे ते लाडू आहेत. घरच्या देशी तुपाचे लाडू खाल्ल्याने दात दुखायला लागतील का? पण तू त्याला सकाळ संध्याकाळ चॉकलेट खाऊ घालत असतेस. त्याने त्याच्या दातांना त्रास होणार नाही का? का लाडूमुळे होईल? नाही, तुला तर फक्त मूड खराब करण्याची संधी हवी आहे. आईला भूक लागली आहे. कृपया तू आम्हा दोघांसाठी जेवण वाढ. स्तब्ध होऊन हर्षू म्हणाली, तुम्ही दोघं गावी जेवण करून आले नाही का? मी माझ्यासाठी आणि सोनूसाठी जेवण बनवलं होतं. तुमच्यासाठी जेवण मी बनवलेलं नाही. मला वाटले तुम्ही दोघं जेवून परत याल. हर्षू, तुला एवढं तर समजायलाच हवं. मी आईला गावावरून 12 वाजता घेऊन निघालो आहे. जर आईने स्वयंपाक बनवला असता तर आम्हाला इथे पोहोचायला रात्र झाली असती. तुझ्या आळशीपणाची पण हद्द झाली आहे. तुला समजायला हवं. आम्ही गावावरून आल्यानंतर नक्की जेवण करणार, परंतु तुझ्या आळशीपणामुळे तू आमच्यासाठी स्वयंपाक बनवला नाहीस. हे ऐकून हर्षूला अतिशय राग येतो. हो, आता तुझी आई आली आहे ना, आता तू माझ्याशी रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर भांडशील. आपल्या सुनेचा आवाज ऐकून शारदाजी हाक मारतात आणि म्हणतात, अरे बेटा, मला भूक नाही. असो, गेले 2 दिवस माझं पोटही ठीक नव्हतं. मी जेवणार नाही. सकाळचा नाश्ता मला जड झाला आहे. मी थोडे बेसन लाडू खाईन आणि पाणी पिईन. आता मी रात्रीचे जेवण करेन. सून आणि मुलगा यांच्यात वाद वाढू नये म्हणून शारदाजी यांनी जेवण करण्यास नकार दिला होता. दुसऱ्या दिवशी हर्षू नरेशला म्हणाली, आज मला बाजारात घेऊन चल. मला काही शॉपिंग करायचे आहे. नरेश म्हणाला, हर्षू, तू तयार हो. तसंही एका आठवड्याने मी ऑफिसमध्ये जास्त व्यस्त होतो. त्यामुळे वाढदिवसाची काही तयारी झालीच नाही. खरं तर सर्वांना आमंत्रित केलं आहे तरी आपली तयारी अद्याप अपूर्णच आहे. आपण एक वेळा पार्टीसाठी बुक केलेल्या हॉटेलचा मेनू ठरवूया.
आणि परत येऊ आणि तुला जे काही शॉपिंग करायचं आहे तेही तू कर. आई, मी सकाळचा नाश्ता बनवला आहे, तुम्ही दुपारचे जेवण तयार करा. आज माझा पूर्ण दिवस शॉपिंगमध्ये जाईल. ठीक आहे सुनबाई, तू काही काळजी करू नकोस. तुम्ही तुमची तयारी करा. आता मी घरी आले आहे ना, मी सर्व काही सांभाळून घेईन. जेव्हा सून आणि मुलगा खरेदीसाठी निघू लागतात तेव्हा शारदाजींना आठवते की त्यांना पण आपल्या नातवासाठी भेटवस्तू खरेदी करायची आहे. म्हणून त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, बेटा मलाही सोनूसाठी काहीतरी खरेदी करायचं आहे. हे ऐकून त्यांची सून जोरात म्हणते, हो आई, तुम्ही मला पैसे द्या, आम्ही बाजारातून त्याच्या आवडीची वस्तू विकत घेऊ. तुम्हाला आमच्यासोबत येण्याची काय गरज आहे? बेटा, मी सोबत येण्याचा काही उल्लेखही केला नाही. बरं असो, मला फक्त सोनूसाठी गिफ्ट घ्यायचं होतं. तुला आवडलं तर घेऊन ये, मी तुला पैसे देईन. यापेक्षा चांगलं काय असू शकतं? पण आई, तू म्हणाली होतीस की तू सोनूसाठी भेटवस्तू खरेदी करायला येशील. घरात वाद वाढू नये म्हणून शारदाजी म्हणतात, अरे बेटा, जर सुनबाईने तिच्या आवडीची भेटवस्तू आणली तर बरं होईल. असं म्हणत शारदाजींनी त्यांच्या सुनेच्या हातात 2,000 रुपये ठेवले. दुसऱ्या दिवशी सोनूचा वाढदिवस आहे. तयारी अगदी थाटामाटात सुरू होती. सोनू ही अंगणात मस्ती करत इकडे तिकडे फिरतो. कधी तो आजीच्या मांडीवर बसतो तर कधी वडिलांच्या खांद्यावर चढतो. नरेशने त्याच्या ऑफिसमधून सर्व लोकांना बोलावलं आहे. सर्व नातेवाईक पण आले आणि संध्याकाळपर्यंत सर्व आमंत्रित पाहुणे यायला लागले. शारदाजी हॉलमध्ये जाण्यासाठी तयार असताना अचानक सोनू धावत आला आणि त्यांच्या कपड्यांवर त्याने कोल्ड्रिंक टाकले. त्यामुळे शारदाजींची साडी चिकट झाली. लाईट कलरची साडी आणि त्यावर अनेक ठिकाणी कोल्ड्रिंक्सचे डाग दिसत होते. पाण्याने धुतल्यानंतरही डाग काही जात नव्हते. शारदाजी आपल्या सुनेकडे जातात आणि तिला म्हणतात, बेटा, माझे सर्व कपडे घाण झाले आहेत. आता माझ्याकडे इतकी चांगली साडीही नाही. तुझ्याकडे काही साड्या असतील तर त्यातली एखादी मला घालायला दे. मी बाजारातून एवढ्या लवकर साडी विकतही घेऊ शकत नाही. आई, माझ्या साड्या तुमच्यासारख्या स्वस्त नाहीत. प्रत्येक साडी ड्रायक्लीन करून येते आणि तुम्हाला साडी कशी नेसावी हेही समजत नाही. स्वतःच्या कपड्यांवर कोल्ड्रिंक टाकलं आहे. अजून तर पार्टी सुरू पण झाली नाही. म्हणून तुम्ही कल्पना करा, संपूर्ण फंक्शनमध्ये माझी साडी नेसल्यानंतर तुम्ही तिची काय अवस्था कराल. दरवाजाबाहेर उभा असलेला नरेश त्याची पत्नी आणि त्याच्या आई यांच्यातील संभाषण ऐकतो. तेव्हा तो पटकन जवळच्या दुकानात जातो आणि त्याच्या आईसाठी एक साडी खरेदी करतो. जेव्हा तो परत येतो तेव्हा हर्षू नरेशच्या हातात एक पॉकेट पाहते आणि त्यात काय आहे ती त्याला विचारू लागते. त्यात काय आहे? तेव्हा नरेश म्हणतो, अरे तुम्ही सर्वजण लवकरात लवकर गेस्ट हाऊसमध्ये पोहोचा. आता सर्व नातेवाईक इकडे यायला लागले आहेत. त्यांना रिसीव्ह करायला कोणीतरी असायला हवं ना. आम्ही दोघे अजून इथेच आहोत. हे बरं वाटत नाही. एवढं बोलून तो हर्षूला पटकन गाडीत बसवतो आणि म्हणतो, मी आईला मागून घेऊन येईन. पूर्ण घराला नीट कुलूप लावून ठेव. हो, मी घराला व्यवस्थित कुलूप लावून येईल. तू काही काळजी करू नकोस. आईचा हात पकडून साडीचं पॉकेट हातात देत तो म्हणाला, आई, लवकर ही साडी घे. मी तुझ्यासाठी नवीन साडी आणली आहे. गाडीत बसलेल्या हर्षूला हे सर्व पाहून राग येतो. ती गाडीतून खाली उतरते. घरात जाऊन साडी पॉकेटमधून काढत ती म्हणते, नरेश, तू आईसाठी नवीन साडी घेतली आहेस का? मला एकदा पण तू विचारलं नाहीस. तू खूप आई आई करतोस. नेहमीच आईचा श्रावण मुलगा आहेस असं राहतोस. जर तुला तुझ्या आईसाठी सर्व काही करायचंच होतं तर तू माझ्याशी लग्न का केलंस? आईचे सर्व शब्द पाळायचे असतील तर तुला माझी काय गरज होती? हर्षू, तू हे काय बोलतेस? तुझी जागा वेगळी आहे आणि आईची जागा वेगळी. आणि मी तुला काहीही खरेदी करण्यास मनाई केलेली नाही. उद्या तुला हवं ते तू सर्व शॉपिंग कर. मला सांग, मी तुला एकदाही नकार दिला आहे का? पण आज आईसाठी काही पैशांची साडी काय आणली तेव्हा तुला खूप राग आला आहे. परंतु काल तू 30,000ची खरेदी करून घरी आली होतीस तरी आई काहीच बोलली नाही. घरी आरामात राहायला शिक आणि प्रत्येक गोष्टीची तुलना तू आईशी करू नको. आई ही आई असते आणि पत्नी ही पत्नी असते आणि मी दोघींचे कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. जर मी तुझ्यासाठी काही कमतरता सोडत असेल तर तू त्याबद्दल माझ्याकडे तक्रार कर. एवढ्या चांगल्या प्रसंगी सून आणि मुलामध्ये पुन्हा वाद होऊ लागला हे पाहून शारदाजींना खूप वाईट वाटते. त्या साडी बाजूला ठेवून म्हणतात, बेटा, ही साडी सुकली आहे. आता मला ती साडी घालायला काहीच हरकत नाही. तू ही साडी सुनबाईला दे.
नाही आई, मी ही साडी तुझ्यासाठी आणली आहे आणि तूच ही साडी घालशील. मी एवढे पैसे कमावतो तर मला तुझ्यासाठी एक साडी खरेदी करण्यासाठी माझ्या पत्नीला का विचारावे लागेल? मी माझ्या पत्नीला लाखो रुपयांची शॉपिंग करून देतो, तेव्हा तू तर काहीच बोलत नाहीस. हर्षूला हे समजले पाहिजे की मी तिच्या सर्व विनंत्या आनंदाने पूर्ण करतो, पण ती हे का पाहू शकत नाही? मी माझ्या आईसाठी एक साडी विकत घेतली तेव्हा ती नाराज का झाली? हर्षूला तिचा स्वभाव बदलावा लागेल. मला तिचा हा स्वभाव अजिबात आवडत नाही. शारदाजी कसं तरी प्रकरण शांत करतात. त्या आपल्या सुनेला गेस्ट हाऊसमध्ये पाठवतात आणि आपल्या मुलालाही शांत करतात. शारदाजी विचार करू लागतात की माझ्यामुळे सून आणि मुलामध्ये भांडण होऊ लागले आहेत. त्यांच्या नातवाचा वाढदिवस होताच त्या आता परत गावी निघून जातील. आता त्या इकडे थांबणार नाहीत. पण इथे मुलाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. नरेश हा अतिशय हुशार आणि संयमी मुलगा होता. त्याला आपल्या पत्नीचे कर्तव्य चांगल्या प्रकारे समजलं होतं आणि त्याला आईचा आदर कसा करायचा हे देखील चांगलं माहीत होतं. एका व्यक्तीला आनंदी करण्यासाठी तो दुसऱ्या व्यक्तीला दुःखी करू इच्छित नव्हता. म्हणूनच तो मनातल्या मनात हर्षूला धडा शिकवण्याचा निर्णय घेतो. कारण हर्षूच्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तो खूप दुःखी झाला होता. सोनूच्या वाढदिवसाची पार्टी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते, जिथे त्याचे आई वडील, भाऊ बहिणी, सर्व नातेवाईक आणि शेजारचे लोक देखील उपस्थित असतात. हर्षूचे आई वडील एकाच शहरात राहतात, जिथे हर्षू आणि नरेश राहतात. वाढदिवसाच्या संपूर्ण पार्टीनंतर सर्वजण घरी परतले. हर्षू संपूर्ण पार्टीमध्ये तिच्या सासूवर नाराजच राहिली. ना ती त्यांच्याशी नीट बोलली, ना खाण्यापिण्याची त्यांना विचारणा केली. दुसरीकडे नरेश दोन्ही बाजूंमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी शारदाजी आपल्या मुलाला आणि सुनेला सांगतात की बेटा, आता माझ्या नातवाचा वाढदिवस झाला आहे. आता मला गावी परत जायचं आहे. हे ऐकून हर्षूला खूप आनंद होतो. पण नरेश म्हणतो, आई तू गावी जाऊन काय करणार आहेस? वडिलांचे निधन होऊन 4 वर्ष झाली आहेत. 4 वर्षांपासून तू गावात एकटीच राहत आहेस. तिकडे कोण तुला पाहणारं पण नाही. जर कधी तुला अस्वस्थ वाटत असेल तर तिकडे कोणी तुला गोळी देणारं सुद्धा नाही. आता तू कुठेही जाणार नाहीस. तू माझ्याबरोबर इकडे शहरातच राहशील. तुझी सून आणि मुलगा असताना तुला गावात एकटे राहण्याची काय गरज आहे? हे ऐकून हर्षूच्या चेहऱ्यावरचा रंगच निघून गेला. ती संतापली आणि म्हणाली, गावात राहायला त्यांना काय हरकत आहे? आपण आता त्यांना आपल्यासोबत ठेवू शकत नाही. का हर्षू? मी माझ्या आईला माझ्याजवळ का ठेवू शकत नाही? माझी आई माझ्या घरी राहिली तर तुला काय अडचण आहे? ती घरात असेल तर तुलाही ती कामात खूप मदत करते. तू कुठे पण मोकळेपणाने ये जा करतेस. आई तुला स्वयंपाकाच्या कामातही मदत करते. मी आईला गावी परत जाऊ देणार नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे. नरेशचा राग पाहून हर्षू थोडी शांत झाली, कारण याआधी तिने नरेशला इतकं रागात कधीच पाहिलेलं नव्हतं. नरेश त्याच्या आईचा हात धरून त्यांना खोलीत घेऊन जाऊ लागला. तेव्हा तो म्हणतो, आई तुझे अंग तापाने गरम झाले आहे आणि तू मला काही सांगितलंही नाहीस. चल आता तुला मी डॉक्टरांकडे घेऊन जातो. अरे नको बेटा, मी सकाळीच तापेची गोळी घेतली होती. डॉक्टरकडे जाण्याची काहीही गरज नाही. आता नाश्ता करून पुन्हा औषध घेतलं तर मी बरी होईल, असे म्हणत शारदाजी विश्रांतीसाठी खोलीत गेल्या. इकडे नरेशही त्याच्या कार्यालयात गेला. नरेश संध्याकाळी ऑफिसवरून परत आला तेव्हा त्याने पाहिलं हर्षू तयार होऊन कुठेतरी जाण्यासाठी बसली आहे. अरे हर्षू, तू कुठे जात आहेस का? हो, आज माझ्या आईने आपल्या दोघांना जेवायला बोलवलं आहे. तू सुद्धा पटकन हातपाय धुव आणि कपडे बदल. आपण 15 ते 20 मिनिटात निघणार आहोत. तू तुझ्या आईच्या घरी जा. मी नाही येऊ शकत. तेव्हा हर्षू रागात म्हणते, का? तू का येऊ शकत नाहीस? हर्षू, आईची तब्येत बरी नाही. मी तिला एकटं सोडू शकत नाही. आईंना थोडा ताप तर आहे आणि म्हातारपणी तब्येतीत सतत चढ उतार होतच राहतात. हे सर्व वृद्धापकाळात सुरूच असते. नरेश, तू फक्त तुझ्या आईचाच विचार करत आहेस आणि माझ्या आईचं काय, जिने मला कॉल करून जेवायला बोलावलं आहे? हर्षू, तुझ्या आईचा फोन तुला आला होता, मला नाही. आणि मला तर यातलं काही माहितीही नव्हतं. तुला जायचं असेल तर तू जा. मी तुला नकार देणार नाही. परंतु आईला या अवस्थेत सोडून मी कुठेही जाणार नाही. एवढं बोलून तो त्याच्या आईच्या खोलीत गेला.
हर्षू सकाळपासूनच अस्वस्थ झाली होती. जेव्हा नरेश तिच्या आईच्या घरी जेवायला जाण्यास नकार देतो तेव्हा ती रागाने लाल होत म्हणते, मला माहीत नव्हतं की तू एवढं आई आई करतोस. जर मला माहीत असतं तर मी तुझ्यासोबत लग्नच केलं नसतं. संपूर्ण आयुष्यभर तू तुझ्या आईसोबत घालवलं असतंस. तुला काय गरज होती लग्न करण्याची जेव्हा तुला फक्त आई आईच करायचं होतं. माहीत नाही तुम्ही एकांतात असताना नक्कीच काय बोलत असाल. माझेच घराणे करत असणार. जेव्हापासून तुझी आई इथे आली आहे तेव्हापासून तू मला कमी वेळ देत आहेस. हर्षू, ही तुझी नेहमीची सवय झाली आहे. जर मी माझ्या आईशी काहीही बोललो तर तुझा चेहरा नेहमी नाराज दिसतो आणि तुला नेहमी वाटतं की मी तुझ्याबद्दल आईसोबत वाईट बोलतोय. अरे तुझ्याशिवाय या जगात इतर अनेक गोष्टी आहेत. मी तुझ्याबद्दल वाईट का बोलू? मी तुला फक्त सांगत आहे की आईची तब्येत आज ठीक नाही. मी तिला एकटं सोडणार नाही. मी नंतर कधी तुझ्या घरी येईल. रागवलेली हर्षू कॅब घेऊन तिच्या पालकांच्या घरी जाते. नरेश खोलीत येतो आणि म्हणतो, आई मी तुला डॉक्टरांना दाखवतो. शारदाजी त्यांच्या मुलाला म्हणतात, बेटा तू मला डॉक्टरांना दाखवलं आहेस आणि माझी तब्येतही आता ठीक आहे. तू सुनबाईच्या आईच्या घरी जा. तिच्या आईने खूप प्रेमाने तुम्हाला बोलवलं आहे. तू नाही गेलास तर सर्वांनाच वाईट वाटेल. आई त्यांना माहीत नव्हतं का घरी माझी आईही आली आहे? तरी तिच्या आईने फक्त आमच्या दोघांना जेवायला का बोलावलं? तुला पण बोलावलं असतं. हे सर्व हर्षूचं काम आहे. मला सर्व काही समजतं. जाऊ दे, सोड बेटा. काहीही झालं तरी तू आता हे प्रकरण वाढवू नकोस. आईच्या सांगण्यावरून नरेश हर्षूच्या घरी जातो. तिकडे नरेश सर्वांशी प्रेमाने बोलतो आणि हर्षूच्या आईवडिलांचा तो खूप आदरही करतो. ते दोघं रात्री 10 वाजता परत येतात. नरेश त्या दिवशी रात्रभर झोपला नाही. कारण सर्व काही चांगलं करूनही त्याची पत्नी खुश राहतच नाही. ती नेहमी तक्रार करत राहते की तू मला कधीच वेळ देत नाहीस. तू नेहमी आई आई करत राहतोस जेव्हा तिला स्वतःलाच दिसत नाही. घरात माझी आई राहूनही ती दिवसभरात तिच्याशी 5 मिनिटंही बोलत नाही आणि तिच्या आईवडिलांच्या घरी ती 5-5 तास फोनवरती चिटकून राहते. मी काही बोलत नाही. आता पाणी डोक्यावरून जात आहे. मला काहीतरी करावंच लागेल. सकाळी उठल्यावर नरेश हर्षूला म्हणतो, हर्षू तू नेहमीच तक्रार करत असते की मी तुला वेळ देत नाही. म्हणूनच आज मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. आपण दोघं आज चित्रपट बघायला जाणार आहोत. तयार होऊन बस. तू हे ऐकून हर्षू आनंदाने चित्रपट पाहण्यासाठी तयार होते. तेवढ्यात अचानक हर्षूच्या आईवडिलांच्या घरून हर्षूच्या मोबाईलवर हर्षूच्या आईचा फोन येतो. हॅलो हर्षू, तुझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आहे. मला त्यांना भेटायला आत्ता जावं लागेल. त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. हर्षू, तुझे वडील आता म्हातारे झाले आहेत. म्हातारपणात हे सर्व काही चालतच राहतं आणि तुझी आई आहे ना त्यांची काळजी घेण्यासाठी आज मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. कारण तू नेहमीच माझ्याकडे तक्रार करायचीस की मी तुला माझा वेळ देत नाही. माझा आजचा संपूर्ण वेळ तुझ्यासाठीच आहे. फालतूमध्ये तुझ्या आईवडिलांना डॉक्टरांकडे नेण्यात मी विनाकारण माझा वेळ वाया घालवणार नाही. हे तू काय बोलतोयस नरेश? माझे वडील आजारी आहेत आणि तुला चित्रपट पाहायचं आणि फिरायचं महत्त्वाचं वाटतं आहे का? नरेश हर्षूचं काहीच ऐकत नाही आणि तो तिला फिरायला घेऊन जातो. दुसरीकडे तो गुपचूप सासरच्या घरी फोन करतो आणि सासरच्या मंडळींची तब्येत कशी आहे विचारपूस करतो. तिथे सर्व काही ठीक आहे का याची चौकशी करतो. पण दुसरीकडे हर्षूचं मन मूवी बघण्यापेक्षा तिच्या आईवडिलांच्या घराकडे जास्त असतं. माझे वडील बरे असतील. त्यांना काय झालं असेल ते मला माहीत नाही. मी त्यांना एकदा फोन करूनच विचारते. नाही हर्षू, तू आता कुठेच फोन करणार नाहीस. तू फक्त मलाच वेळ दे. हर्षू पुन्हा उदास झाली. त्यानंतर चित्रपट पाहून दोघं पण जेवायला आले. ते जेवत असताना हर्षूच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. नरेशने तिच्या आईचा फोन कट केला आणि मोबाईल स्विच ऑफ केला. हे सर्व पाहून हर्षू अस्वस्थ होते आणि म्हणते, हे काय आहे नरेश? माझ्या माहेरी वडिलांची तब्येत ठीक नाही आणि तू मला त्यांच्यासोबत बोलूही देत नाहीस. मी तुझ्याशी लग्न केलं आहे. तू मला खरेदी केलं नाहीस का? मी माझ्या आईवडिलांच्या सुखदुःखात सहभागी होऊ नये का? तुला माहीत आहे का मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या आजारपणात त्यांना पाहणं हे माझं कर्तव्य आहे. तू मला त्यांना पाहण्यास मनाई करू शकत नाहीस. तू एकदम बरोबर बोलत आहेस हर्षू. मी सुद्धा इतकी वर्ष तुझ्याबद्दल हाच विचार करत होतो की मी तुझ्याशी लग्न केलं आहे. तू मला खरेदी केलं नाहीस जेणेकरून
मी तुझ्या तालावर नाचत राहू शकेन. मी तुझ्या तालावर नाचलो नाही तर तू घरात कलह, क्लेश निर्माण करतेस. मी पण माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्याशिवाय तिला इतर कुणाचाही आधार नाही, माझ्या वडिलांचाही नाही. निदान तुझ्या वडिलांसाठी तुझी आई तरी आहे. त्या नवरा बायकोची जोडी तर एकत्र आहे, पण माझ्या आईला वडिलांची साथ सुद्धा नाही. आता तूच मला सांग, मी तिची साथ दिली नाही तर तिला कोण आधार देणार? जर तू मला माझ्या आईपासून दूर ठेवतेस तर तू पण तुझ्या आईवडिलांपासून दूरच राहा. त्यांना त्यांच्या अवस्थेवर तू सोड आणि प्रत्येक संभाषणात आईची प्रिय मुलगी बनू नकोस. आता तुझं माझ्याशी लग्न झालंय, तुला माझ्या सांगण्यानुसारच राहावं लागेल. या अगोदर मी तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी जाण्यासाठी कधीही थांबवलेलं नव्हतं. तुझं मन झालं तेव्हा तू जायचीस, पण तुला तुझ्यासाठी सर्व प्रकारचं स्वातंत्र्य हवं आहे. माझ्यावर तू सर्व गोष्टींचे बंधन लावत आहेस. माझ्यावर असे निर्बंध लादले तर मला चालणार नाही. तुझी आई म्हणजे आई आहे आणि माझी आई परकी झाली आहे का? इतका भेदभाव मी सहन करू शकत नाही. जेव्हा तू माझ्या आईची सेवा करू शकत नाहीस किंवा तिच्याशी तू चांगलं वागूही शकत नाहीस, तेव्हा मी तुझ्या आईवडिलांनाही साथ देणार नाही. एकतर तू स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर किंवा तू सामान घेऊन तुझ्या आईवडिलांच्या घरी जा. नरेशचे हे रूप पाहून हर्षू थक्क झाली. थोड्या वेळासाठी तिचं बोलणंच बंद झालं. ती विचार करत होती, नरेश खरंच बोलत आहे. त्याच्या आईची तब्येत खराब होती तरीही मी त्याच्या आईला सोडून माझ्या माहेरी आईवडिलांच्या घरी आले. एक वेळ हात लावून सुद्धा मी पाहिलं नाही की त्यांची तब्येत कशी आहे. जेव्हा माझ्या माहेरी कोणाची तब्येत अचानक खराब होते तेव्हा मी धावत जाते आणि अपेक्षा करते नरेशने माझ्या आईवडिलांची पूर्ण सेवा करावी. रेस्टॉरंटमध्ये टेबलवर सर्व पदार्थ ठेवलेले असतात, पण आज हर्षूला जेवण करावेसेच वाटत नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि चेहरा पाहून असे वाटत होते की हे अश्रू पश्चातापाचे होते. ती नरेश समोर हात जोडून नरेशला म्हणते, नरेश, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. मी तुझ्या आई आणि माझ्या आईमध्ये भेदभाव केला, परंतु आज तू माझे डोळे उघडलेस. आजपर्यंत मी तुझ्या आईशी जे काही वागले ते चुकीचं होतं. मला क्षमा कर. हर्षू बराच वेळ रडत राहते. जेव्हा नरेशने हर्षूला असं रडताना पाहिलं तेव्हा तो एक टिश्यू उचलतो आणि तिच्या गालावरून ओघळणारे अश्रू टॅप करतो. तो हर्षूला माफ करतो आणि म्हणतो, चल हर्षू, लवकर जेवण संपव आणि मग चल तुझ्या माहेरी जाऊया. तुझ्या बाबांनाही चांगल्या डॉक्टरांना दाखवायला हवं. हे ऐकून हर्षू पटकन जेवण उरकते आणि ती तिच्या आईवडिलांच्या घरी निघून जाते. तिच्या माहेरी गेल्यानंतर हर्षू पाहते नरेश किती प्रेमाने तिच्या वडिलांचा हात धरून त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. त्यांची तो पूर्ण काळजी घेत आहे. कधी तो औषध आणायला धावतोय तर कधी वडिलांच्या डोक्यावरून हात फिरवतोय. हे सर्व पाहून हर्षूच्या डोळ्यात अश्रू आले. ती विचार करत होती की मी किती वेडी होते, किती भेदभाव करत होते. नरेशने कधीच माझ्या आईवडिलांशी भेदभाव केला नाही. त्याने मला नेहमीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला समजून घेण्यासाठी खूप उशीर केला आहे. काही वेळाने हर्षू नरेशला म्हणते, नरेश, आता बाबा बरे आहेत, चल आपण घरी जाऊया. तुला तुझ्या आई बाबांसोबत इथे राहायचं असेल तर तू राहा, मी आईकडे एकटाच जाईल. नाही नरेश, वडिलांची तब्येत आता बरी आहे आणि त्यांच्यासोबत माझी आई आहे. मी तुझ्याबरोबर घरी येते. वाटेत फळांचा स्टॉल पाहून हर्षू नरेशला म्हणाली, थांब, मी आईसाठी काही फळे खरेदी करून येते. त्यांची तब्येत बरी नाही हे पाहून नरेशला खूप आनंद झाला. जेव्हा हर्षू घरी आली तेव्हा ती थेट शारदाताईंच्या खोलीत गेली. शारदाजी बेडवर पडून त्यांच्या नातवाला गोष्ट सांगत होत्या. हे पाहून हर्षूचे डोळे भरून आले. हर्षू खूप प्रेमाने म्हणाली, आई, तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही, त्यामुळे तुम्ही फळं खा, तुम्हाला आराम मिळेल. सासूचा हात धरून त्यांचा तापही पाहते. आता आईचा ताप बरा आहे. आपल्या सुनेचे हे बदललेले वागणे पाहून शारदाजी मात्र स्तब्ध होतात. त्या त्यांच्या मुलाकडे आश्चर्याने पाहतात. तेव्हा त्यांचा मुलगा हसत हसत म्हणतो, आई, आजपासून तुला तुझ्या सुनेचे हेच रूप पाहायला मिळेल आणि आता तू फक्त माझ्यासोबत राहशील. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू इथेच माझ्यासोबत शहरातच राहशील. आई, तुझ्याकडून मला किती दिलासा मिळतो ते मी तुला सांगू शकत नाही. आज आम्ही मूव्ही पाहायला निघून गेलो आणि सोनूला दिवसभर तुमच्याजवळ सोडून गेलो. किती प्रेमाने तुम्ही सोनूला सांभाळलं आहे. तेव्हा हर्षू शारदाजींना तिच्या कृतीबद्दल माफी मागते.
आज आपल्या सुनेचे बदललेले वागणे पाहून शारदाजी यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी आपल्या सुनेला आनंदाने माफ केलं आहे. त्या आपल्या मुलाला विचारतात, तू सुनेला कोणती औषधं दिली ज्यामुळे तिचं मन बदललं आहे का? काय झालं आई? तुला तुझ्या सुनेचे बदललेले रूप आवडलेले नाही का? नाही बेटा, मला तर नेहमीच वाटत होतं माझी सून एवढी समजूतदार असावी, असे मला नेहमी वाटत होते आणि हेच मला हवंय. बस झालं आई, आता तू समजून घे. आज मी तिला सत्याचा आरसा दाखवला आहे, ज्यात तिला स्वतःमधील कमतरता दिसून आली. आजपासून घरात सर्व काही ठीक होईल. घरात सर्वच लोक छान राहू लागतात. आता हर्षू ही तिच्या सासूची खूप काळजी घेते आणि मुलगासुद्धा एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यामुळे मित्रांनो, कुटुंबाचा मुलगा होणं सोपं काम नाही, कारण लग्नानंतर त्याला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोलावी लागते. कुठे आई नाराज होते का, पत्नी नाराज होते का, आणि घरचा मुलगा हवं असेल तर तो घरातील वातावरण चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. त्याने दोघींचं ऐकून समन्वय राखला पाहिजे. त्यामुळे आई आणि पत्नी दोघी पण घरात आनंदी राहतात. तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.